रामकृष्ण हरी। मी श्री संत गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे पायी पालखी सोहळ्याचे शिरोली ते पंढरपूर या पायी पालखी सोहळ्याचा प्रवर्तक असून यावर्षी पिंपळनेर प्रति पंढरपूर गणलं जाणारं म्हणजे संत निळोबारायांचं पिंपळनेर या ठिकाणी या वर्षापासून अगदी 3 दिवसाचा पायी पालखी सोहळा उद्या शिरोली, निमगाव सावा, सुलतानपूर, औरंगपूर, पारगाव या गावातून संत कोंडाजी बाबावर नितांत श्रद्धा असलेले सर्व वारकरी यांच्या समवेत हा पायी पालखी सोहळा उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता शिरोली गावातून निघणार आहे। आणि निमगाव सावामध्ये सुवर्ण कलेक्शन या ठिकाणी चहा पाणी नाश्त्याचा कार्यक्रम आहे। पुढे औरंगपूर या ठिकाणी सकाळचा चहा पाणी आहे। त्याचप्रमाणे पारगावमध्ये सुद्धा सकाळच्या सत्रामधला चहा पाणी असून खराडी मळा मंगरूळ या ठिकाणी दुपारच्या भोजनाचा कार्यक्रम तानाजी महाराज खराडे यांच्या निवासस्थानी दुपारचं भोजन आहे। तदनंतर दुपारनंतर पालखी सोहळा पारनेर तालुक्यामध्ये रवाना होणार आहे। पारनेर तालुक्यातील प्रथम येणारं गाव रेणवडी या गावामधील संध्याकाळचा चहा पाणी होईल। आणि चोंबूद गावामध्ये दत्ता शेठ म्हस्के यांच्या निवासस्थानी पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम होणार आहे। आणि हा पहिला मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारचा भोजनाचा कार्यक्रम चास्करवाडी शिवमुद्रा प्रतिष्ठान चास्करवाडी यांच्या वतीनं होणार आहे। आणि चास्करवाडीनंतर संध्याकाळी रात्रीचा मुक्काम हा पठारवाडी या ठिकाणी संध्याकाळचा मुक्काम होणार आहे। तदनंतर तिसऱ्या दिवसाचं प्रस्थान जवळा गावामध्ये सकाळचा नाश्ता पाणी करून राळेगान थेरपाळ या ठिकाणी जयसिंग शेठ बेंडाले यांच्या निवासस्थानी दुपारचा भोजनाचा कार्यक्रम होईल। आणि तिथून पुढं पिंपळनेरच्या दिशेनं हा पायी पालखी सोहळा मजल दर मजल करत जाणार आहे। पिंपळनेरमध्ये ठीक 5 वाजता हा पालखी सोहळा निळोबरायाच्या निवासस्थानी निळोबरायाच्या पिंपळनेरमध्ये हा सोहळा पोचेल। आणि त्या ठिकाणी संध्याकाळी रात्रीचा मुक्काम कैलासवासी भगवान बाबा रासकर यांच्या स्मरणार्थ त्यांची 5 मुलं आणि 5ही मुलांनी त्यांच्या निवासस्थानी हा पालखी सोहळा निवासस्थानी बोलवलेला आहे। त्याप्रमाणे या सोहळ्यामध्ये अनेक लोकांनी अन्नदान चहा पाणी जे नियोजन केलेलं आहे त्या सर्वांचं मनोमन आभार मानूया। या सोहळ्यासाठी उपाध्यक्ष चिमाई शेठ गाडगे, त्याप्रमाणे सचिव शिवराम गुंजाळ सर, त्याचप्रमाणे विनेकरी बबन महाराज डुकरे, त्याचप्रमाणे आमचे दुसरे विनेकरी सोपान काका खिलारी, त्याप्रमाणे पालखी सोहळ्यामध्ये आमच्या समेत नेहमी असलेले चोपदार किसन महाराज गाडगे, त्याचप्रमाणे प्रवचनकार रामदास महाराज मते, त्याचप्रमाणे अशोक महाराज चिंचवडे कीर्तनकार, निवृत्ती महाराज जगदाळे कीर्तनकार, त्याचप्रमाणे प्रवचनकार आमच्या भगिनी सौभाग्यवती रंजनाताई देवराम खिलारी यांचे प्रवचन यामध्ये समाविष्ट केलेलं आहे। असा हा दिनक्रम भोजनाच्या निमित्तानं प्रवचन आणि संध्याकाळच्या मुक्कामाच्या निमित्तानं कीर्तनरूपी सेवा असा हा कार्यक्रम रूपरेषा आखलेली आहे। त्याचप्रमाणे निमगाव सावा गावामधील एक वारकरी सन्माननीय श्री हरिभक्तपरायण रामदास महाराज काटे यांचेही प्रवचन खराडे मळ्यामध्ये ठेवलेलं आहे। रामदास महाराज मते यांचे प्रवचन राळेगाव थेरपाळ या ठिकाणी आहे। सौभाग्यवती रंजनाताई देवराम खिलारी यांचं प्रवचन चास्करवाडी या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे निवृत्ती महाराज जगदाळे यांचं कीर्तन चोंबूत या ठिकाणी होईल। त्याचप्रमाणे पठारवाडी या ठिकाणी हरिभक्तपरायण अशोक महाराज चिंचवडे यांचे कीर्तन होईल। आणि बबन महाराज डुकरे विनेकरी यांचे कीर्तन पिंपळनेर या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी होणार आहे।
सकाळचं काल्याचं कीर्तन हे माझ्याकडं कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे। त्या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन या साऱ्या गोष्टी रस्त्याने होत असतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर संध्याकाळचं कीर्तन हरिपाठ होऊन भोजन होऊन सकाळी पुन्हा काल्याचे कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। असा हा श्री संत कोंडाजी बाबा पायी पालखी सोहळा शिरोली ते पिंपळनेर असा हा सोहळा उद्या ठीक 8:30 वाजता शिरोली गावातून निघत आहे। या निमित्तानं आपल्या परिसरातील सर्व वारकऱ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या वारकरी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे आणि परमार्थाचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा एवढीच विनंती आपल्याला श्री संत कोंडाजी बाबा पायी पालखी सोहळ्याच्या वतीने करूया। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। धन्यवाद। रामकृष्ण हरी। कोंडाजी बाबा डेरे पायी पालखी सोहळ्याचे प्रवर्तक आमचे महाराज म्हणजे तुकाराम महाराज डावकर, उपाध्यक्ष चिमाजी गाडगे, आमचे रामदास मते, अजून रवींद्र खिल्लार, म्हणजे आम्ही वारकरी बाकीचे वारकरी निमगाव असो, शिरोली सुलतानपूर असो, औरंगपूर असो, पारगाव असो, साळवाडी असो, ही जी आमची गावं हे वारकरी हे सगळं आनंदाने शिरोली ते पिंपळनेर अशी आमची पालखीचा प्रवास आहे। त्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सगळेजण आनंद लुटण्याचा प्रयत्न म्हणजे आनंद घेणार आहे आणि आनंद घेत असताना माझं नियोजन असं असणार आहे, 2 माणसाची लाईन असणार रस्त्याने चालताना, रस्त्याची कामं चालू असल्यामुळं, आणि शिस्तीचं पालन आमचं वारकरी करतात, त्याबद्दल काय दुमत नाही, सांगितलेलं ऐकतात। आमचे प्रवर्तक महाराज चांगले आहेत, उपाध्यक्ष दुसरा चांगले आहेत, त्यांचे जे आम्हाला नियम घालून देतील त्या नियमाचं पालन करण्याचा काम मी प्रयत्न करीन आणि तो करणारे आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही। तर या दिंडी सोहळ्याचं तुमचं किती वर्ष आहे? हे आता पहिलंच वर्ष, शिरोली ते पिंपळनेर पहिलंच वर्ष दिंडी नेतो आपण। ही संकल्पना कोणी आणि कशा पद्धतीचं कोणाला सुचली अशी? रामदास मते, आमचे तुकाराम महाराज डावखरे, आमचे आता अध्यक्ष चिमादादा गाडगे, मी स्वतः आहे। आम्ही अशी बसता आमचा सहज विषय झाला आणि गेल साली आम्ही जी पायदिंडी पिंपळनेर ते शिरोली ते पिंपळनेर दिंडी नेली तर ते रासकर महाराज आहेत ना, रासकर महाराजांचं जिथं दुसरी दिंडी मुक्कामध्ये येत असती त्या दिंडीचा रथ तिथं आल्यामुळं आम्ही रथाचं पंढरपूरला नेण्यासाठी रथ बनवत होतो, काम केलं होतं। त्यावेळेस आमच्या प्रवर्तक महाराज कोण तुकाराम महाराज डावकर यांनी शब्द दिला तिथं का पुढल्या वर्षी आम्ही सुद्धा तुमची इथं रथ घेऊन येऊ, आणि त्या शब्दाला आम्हाला आठवकारा झाला म्हणून आमचा विषय झाला आणि ते फळाला गोष्ट आली। रामकृष्ण हरी। प्रवचन सेवा म्हणजे आम्ही काय मोठे प्रवचनकार किंवा कीर्तनकार नाही, तरी पण लोकजागृती व्हावा, लोकांनी सन्मार्गाला चालावा। आजकाल बहुतेक प्रत्येक यूट्यूब चॅनलला वगैरे कीर्तनकार महाराज, प्रवचनकार महाराज हेच आवर्जून सांगतात की मुलं चांगली असावं, सुसंस्कृत, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे जेव्हा। आणि ही संस्कृती या ठिकाणी ह्या वारकऱ्यांची किंवा ह्या परमार्थाची आजच्या तरुण पिढीला अत्यावश्यक गरज आहे, आणि ती गरज भासल्यामुळं आम्ही सर्व म्हणजे भजनी मंडळांनी, आमच्या वारकऱ्यांनी हा विचार केला की आपण एक दिंडी सोहळा चालू, त्यात जी ऊर्जा मिळते, आम्ही आता 21, 17, 19 दिवसाचा प्रवास पंढरपूरला करतो आणि त्या दिंडीमध्ये चालत असताना आल्यानंतर जे काही सुख आनंद मिळतो हा आनंद जगात कुठंच मिळू शकत नाही, हा वारकऱ्याचा आनंद आहे। आणि हे बहुतेक लोकांच्या बोलण्यावरून, लोकांच्या अनुभवावरून आम्हाला ऐकायला आलेलं आहे। म्हणजे आणि कोंडाजी बाबा डेरे हे आपल्या तालुक्याचं भूषण, नवे प्रति तुकाराम महाराज, आणि त्यांची सेवा करायला आम्हाला मिळाली। हे आमचे प्रवर्तक डावखर महाराज यांच्या संकल्पनेतून आमचा हा दिंडी सोहळा जो चालू झाला याला शतश आमचं प्रणाम आहे। आणि त्याचप्रमाणे शिरोली, सुलतानपूर, निमगाव, सावा, औरंगपूर, पारगाव आणि साळवाडी ह्या वारकऱ्यांना समक्ष जरी आपल्याला भेटता नाही आलं तरी पण आम्ही ज्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांना भेटलेलं आहे। डावकर आमचे प्रवर्तक डावकर महाराज आहेत, उपाध्यक्ष जे चिमाजी गाडगे आहेत, या सर्वांनी आम्ही प्रयत्न केलेला आहे। तरी पण जे काय राहिले असतील कोणापर्यंत आमचा आम्ही हे चालू वर्षी पहिलेच वर्ष असल्यामुळं आम्ही हँडल वगैरे काही छापलेलं नाही, तरी पुढल्या वर्षी हँडल वगैरे छापू, पण सर्व वारकऱ्यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं ही कळकळीची विनंती। NSG न्यूजसाठी संपादक निलेश गाडगे, सहकार्यकारी संपादक सुनील गहिले, ॲडव्होकेट संतोष गाडगे।